अहेरी टाइम्स खेड्यातील बातमी शहरापर्यंत। अहेरी उपविभागातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड लोहखानीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू आहे। सध्या त्या ठिकाणी महिला वाहतूक चालवताना दिसत आहेत। दुर्गम भागातील महिला आधी शेतीच्या कामातून आपला घर चालवायचे, मात्र कंपनीच्या माध्यमातून त्यांना वाहन चालक म्हणून काम करायला मिळत आहे। सुरुवातीला महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना मोठा वॉल्वो ट्रक त्यांच्या हातात देतात। त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देऊन वाहन चालविण्यास परवानगी देण्यात येते। त्यातील एक महिला रुक्मा दुर्गे हे आपल्या सोबत असून त्यांचे काय म्हणणे आहे ते आपण यावेळी जाणून घेऊया। आज आपण आहोत अतिदुर्गम अशा एटापल्ली तालुक्यामध्ये जे सुरजागड माइन्स आहे, लॉयल मेटल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या वतीनं आज जे लेडीज ड्रायव्हर आहेत किंवा लेडीज आपण वुमन ड्रायव्हर आपण म्हणू आपण असे आपल्यासोबत आहे। ती ड्रायव्हर आहे, ती स्वतः इथून मायनिंग ते स्टाकयार्डपर्यंत ती ड्रायव्हिंग करते आणि त्याच्यानुसार आपण तिला विचारूया का ती पहिले कशा पद्धतीनं काम करत होती आणि आता हे ड्रायव्हिंग झाल्यामुळे कशा पद्धतीनं काम करत आहे। रुक्माताई, मला सांगा की पहिले तुमची म्हणजे लाईफ कशी होती आणि आता जेव्हा जे तुम्ही ट्रक ड्रायव्हर झाले तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? तर बघू शकता मित्रांनो की आपल्या भागामध्ये अशा दुर्गम भागामध्ये एटापल्लीसारख्या एरियामध्ये एक लेडीज ड्रायव्हर आहे आणि ती एकदम तिची जिंदगी अशी बदललेली आहे। तिला आरामदायक तिला असं महसूस होत आहे, तिला वाटत आहे की मी आता काहीतरी माझी लाईफ एकदम सेटल झाली आहे आणि ती मायनिंगपासून तर एकदम टाकयार्डपर्यंत लोडेड गाडी भरून जात आहे। आपण बघूया आपण का ती कशा पद्धतीने ड्रायव्हिंग करते। मागील कोणसरी येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते महिलांचे सत्कार देखील करण्यात आले होते। हे विशेष।